नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोनॉमिस्ट पूजा या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर बेकायदेशीर HTBT कापूस बियाणे लावून तुम्ही सुद्धा कापूस पिकाचे उत्पादन घेत आहेत का? मग हा एकंदरीतच शॉर्टकट आहे की सापळा याची संपूर्ण माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची व्हिडिओ ठरणार आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे की शेतकरी जो आहे स्वतः शेतामध्ये राबतोय, खर्च सुद्धा करतोय, तरी सुद्धा त्याला कापूस पिकाचे उत्पादन कमी का होतंय याचा अर्थ कधी जाणून घेतलाय का? याचं कारण म्हणजे बेकायदेशीर HTBT बियाणे लावतोय, तर हे बियाणे आपल्याला वाचवतंय की हळूहळू अडचणीमध्ये ढकलतंय हे आपल्या लक्षातच येत नाही. तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याला पूर्वी 10 ते 15 क्विंटल कापूस प्रति एकरी उत्पादन मिळायचं. पण आता जर आपण भरपूर सारे शेतकऱ्याचा विचार केला तर त्यांना जे आहे 4 ते 6 क्विंटल कापूस प्रति एकरी उत्पादन जे आहे ते मिळत असते. तर ही परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांवर ओढावलेली आहे. तर या घसरणीपाठचं मुख्य कारण म्हणजे बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्याची लागवड होताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे. बेकायदेशीर HTBT कापूस बियाणे घेतल्याने सरकार कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही किंवा कुठल्याही प्रकारची गॅरंटी घेत नाही. त्यानंतर या बियाण्यांवर कुठलीही चाचणी केली जात नाही आणि त्याची उगवण क्षमता सुद्धा तपासली जात नाही. कुठलीही कंपनी सुद्धा त्याची हमी घेत नाही आणि हे बियाणे बेकायदेशीर असल्यामुळे याचं बिल सुद्धा दिलं जात नाही. मग अशा वेळी हे बियाणे जर उगवलंच नाही किंवा पीक वाया गेलं तर अशा वेळी त्याची जबाबदारी कोण घेणार किंवा आपण त्यावर जे आहे कायदेशीर कारवाई सुद्धा करू शकत नाही. बेकायदेशीर HTBT कापूस बियाणे लागवड केल्याने जमिनीची सुपीकता धोक्यामध्ये येते. त्यामध्ये ग्लायफोसेटचा वापर होतोय, त्यामुळे आपल्या जमिनीचा पोत खालावतोय आणि वारंवार आपण एकच तणनाशकाचा वापर केल्यामुळे ते गवत सुद्धा मरत नाही. त्यामध्ये प्रतिकार शक्ती जी आहे ती वाढते. तणनाशकाचा वापर केल्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव मरतात, सोबतच जमिनीचे आरोग्य सुद्धा खालावते आणि जमिनीची सुपीकता सुद्धा कमी झालेली आपल्याला इथे पाहायला मिळते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शेती ही मॅरेथॉन आहे, स्पर्धा नाही. त्यामुळे तुम्ही HTBT कापूस बियाणे टाळायचे आहे आणि आपल्याला दर्जेदार चांगल्या प्रतीचं कापूस बियाणे जे आहे निवडायचं आहे. मग योग्य मार्ग कोणता? या उलट जर आपण विचार केला की ब्रँडेड, नामांकित, अधिकृत किंवा कायदेशीर असलेल्या कापूस बियाण्याची निवड करणे अतिशय गरजेचे आहे. या बियाण्यास अधिकृत नमुना चाचणी केलेली आपल्याला इथे पाहायला मिळते. उत्पादनात स्थिरता पाहायला मिळते. या बियाण्यासोबतच तुम्हाला कायदेशीर बिल सुद्धा मिळतंय आणि आपल्याला भविष्यात जर कुठल्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही कायदेशीरपणे कारवाई सुद्धा करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आता तरी सावध व्हा. स्वतःचे आर्थिक नुकसान आणि जमिनीची नापीकता टाळण्यासाठी कायदेशीर असलेले खात्रीशीर बियाण्यांची निवड करा. धन्यवाद.